शिक्षक म्हणून रुजू होणाऱ्या मित्र आणि मैत्रिणींनो नमस्कार. बहुचर्चित असणारी टीईटी भरतीची नोटिफिकेशन नुकतीच रिलीज झालेली आहे. दिनांक 27 मार्च 2026 पासून ते दिनांक 16 एप्रिल 2026 पर्यंत तुम्हाला परीक्षेच्या वेबसाईटवर जाऊन टीईटी साठीचं आवेदनपत्र भरता येणार आहे आणि ही जी परीक्षा आहे ती 21 जून 2026 रोजी या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर खूप महत्त्वाचा प्रश्न जो सर्व विद्यार्थ्यांना पडतो तो म्हणजे पेपर क्रमांक 1 कोण देऊ शकतं आणि पेपर क्रमांक 2 कोण देऊ शकतं. तर पेपर क्रमांक 1 जो आहे ज्यांचं 12वी प्लस डीएड आहे असे सर्व विद्यार्थी पेपर क्रमांक 1 देऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांचं डीएड प्लस बीएड आहे सोबतच त्यांची पदवी पण पूर्ण आहे असे सर्व विद्यार्थी पेपर क्रमांक 2 देऊ शकतात. आता आपण या परीक्षेसाठीचं स्वरूप पण बघूया. जो पेपर क्रमांक 1 आहे त्यासाठी तुम्हाला एकूण 150 प्रश्न असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला 150 गुण सुद्धा असणार आहे आणि त्यासाठी 150 मिनिटांचा वेळ म्हणजेच तुम्हाला 2.5 तासांचा अवधी या ठिकाणी दिला जाणार आहे. मग या परीक्षेमध्ये नेमकं काय असणार आहे घटकांच्या स्वरूपात, तर पहिला घटक या ठिकाणी असणार आहे तो म्हणजे बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, त्यानंतर प्रथम भाषा, द्वितीय भाषा, त्याच्यानंतर तुम्हाला गणित आणि त्याच्यानंतर तुम्हाला परिसर अभ्यास. प्रत्येक घटकाला 30-30 प्रश्न असणार आहे आणि त्याला 30-30 गुणांचं वेटेज सुद्धा असणार आहे. अर्थातच काय तर हा 150 गुणांचा तुमचा पहिला पेपर या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर तुमचा सेकंड पेपर जो आहे जो तुमचा 5वी ते 8वी साठी घेण्यात येणार आहे त्या पेपरसाठी तुम्हाला बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र त्याला सुद्धा 30 प्रश्न 30 गुणांसाठी. त्यानंतर तुम्हाला प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा त्या प्रत्येकी 30 प्रश्न 30 गुण आणि त्याच्यानंतर तुम्हाला गणित आणि विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र अशा या 2 घटकांपैकी एक घटक जर तुम्ही निवडला तर त्याचे तुम्हाला 60 प्रश्न 60 मार्कांसाठी असणार आहे. या पेपरसाठी सुद्धा तुम्हाला 150 गुण असतील. त्यासाठी तुम्हाला 150 मिनिटांचा अवधी दिला जाईल आणि अर्थातच 2.5 तासांचा अवधी तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की परीक्षेसाठी माध्यम कुठलं निवडावं. जर तुम्ही माध्यम म्हणून जर समजा प्रथम भाषा म्हणून किंवा माध्यम म्हणून जर तुम्ही मराठी भाषा निवडली तर तुमचे पेपरची फर्स्ट लँग्वेज ही सुद्धा तुमची मराठीच असणार आहे. जर समजा तुम्ही बंगाली, उर्दू, कन्नडी आणि तमिळ भाषा जर समजा तुम्ही या ठिकाणी प्रथम लँग्वेज किंवा माध्यम म्हणून निवडली तर तुम्हाला इंग्रजी भाषा द्वितीय भाषा म्हणून त्या ठिकाणी तुमची असणार आहे. आणि इनकेस जर समजा तुम्ही उर्दू भाषा माध्यम म्हणून निवडली तर तुम्हाला इंग्रजी प्लस उर्दू असं तुमचं द्विभाषिक स्वरूपामध्ये इतर घटकावरचे सगळे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट या परीक्षेसाठी कुठल्याच प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्यानंतर यासाठी तुम्हाला इंग्रजी, मराठी, गणित आणि बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र हे कॉमन असणारे घटक तुम्हाला या ठिकाणी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर कोल्हापूर, धुळे, नागपूर या ठिकाणी ब्रांचेस आहेत. तुम्ही जर या सर्व शाखांना व्हिजिट केली किंवा तुम्ही जर इथे भेट दिली तर तुम्हाला इथं ऑफलाईन स्वरूपाची पण बॅच करता येणार आहे. आमची स्पेक्ट्रम अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन स्वरूपाची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुद्धा या ठिकाणी सुरू होत आहे. तुम्ही त्या बॅचला सुद्धा तुमचं ऍडमिशन या ठिकाणी करू शकतात. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे नंबर्स तुम्हाला दिलेले आहे त्या नंबरला तुम्ही आजच संपर्क करायचा आहे आणि टीईटीची बॅच तुम्हाला या ठिकाणी जॉईन करायची आहे. या बॅच मध्ये तुम्हाला अद्ययावत स्वरूपाच्या म्हणजे परीक्षाभिमुख स्वरूपाच्या अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. महाराष्ट्रातले अतिशय तज्ञ मार्गदर्शक तुम्हाला या संपूर्ण कोर्समध्ये मार्गदर्शन करणार आहे आणि प्रत्येक विषयाला स्वतंत्र या ठिकाणी फॅकल्टीज आहे ज्यांच्या संपूर्ण ज्ञानाचा आणि त्यांच्या संपूर्ण विषयाच्या आवाक्याचा तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी खूप मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे आजच तुम्ही स्पेक्ट्रम अकॅडमीला संपर्क करा, आमची बॅच जॉईन करा. धन्यवाद.